जय शिवराय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती. तर डिझाइन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवते. तुम्ही डिझाइनची क्वालिटी इथे चेक करू शकता. तर अशा प्रकारची डिझाइन तयार करण्यासाठी जेवढे काही मटेरियल लागणार आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे. सोबत तुम्हाला डिझाइनची PLP फाईल सुद्धा मी दिली आहे. तर मित्रांनो, याचा जो काही पासवर्ड असेल, तर हा तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थोडा पण स्किप करू नका. बाकी मित्रांनो, अजून 1-2 व्हिडिओ तरी आपल्या चॅनलवरती येणार आहेत अशा डिझाइनवरती. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असाल, तर मित्रांनो, आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. बाकी तुम्हाला डिझाइन तयार करताना जर काही अडचणी येत असतील, तर तुम्हाला मी माझे Instagramची आयडी इथे मेन्शन केली आहे. तुम्ही मला इथे मेसेज करू शकता. तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा इथे मी प्रयत्न करीन. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मी इथे पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेतलंय. तुम्हाला इथे इमेज साईजमध्ये यायचंय. तर इथे तुम्हाला विड्थ टाकायचे 4000 आणि जी काही हाईट असेल ते तुम्हाला टाकायचे 4500. ओके. त्यानंतर तुम्हाला कलर ऑप्शनवरती क्लिक करायचंय. कोणताही एक डार्क कलर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली इथे मी ब्लॅक कलर सिलेक्ट करून घेतलाय. आता तुम्हाला इथे सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून आपलं मटेरियल तुम्ही ज्या फोल्डरमध्ये ठेवले, सिम्पली तुम्हाला ते फोल्डर इथे ओपन करून घ्यायचं आहे. ओके. तर इथे मी फोल्डर ओपन करून घेतलंय. तर मित्रांनो, मटेरियलमध्ये बघू शकता तुम्हाला इथे मी बॅकग्राऊंड दिलंय. तर इथे तुम्हाला मी 2 बॅकग्राऊंड दिलेत. एक तुम्हाला सिंपल बॅकग्राऊंड तुम्हाला इथे दिलंय मी. त्यानंतर दुसरा जो काही बॅकग्राऊंड आहे, ह्यावरती सर्व जे काही इफेक्ट वगैरे असतील, एलिमेंट वगैरे प्रॉपर तुम्हाला इथे मी सेट करून दिलंय. तर हा बॅकग्राऊंड आपल्याला आता यूज करायचा आहे. तुम्हाला एक गुढीपाडव्याचे PNG दिले. बाकी तुम्हाला गुढीपाडव्याचे टेक्स्ट PNG दिले. त्यानंतर एक मी तुम्हाला डायलॉग दिलाय. त्यानंतर एक सिंपल असे नेमप्लेट दिले आणि जो काही आपला मॉडेलचा फोटो असेल तर हा आपण इथे यूज करणार आहोत. तर सिंपली आपल्याला बॅकग्राऊंड इथे ऍड करून घ्यायचे. तर बॅकग्राऊंड ऍड केल्यानंतर तुम्हाला इथे सेटिंग ऑप्शनवरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला इथे रिलेटिव्ह साईज ऑप्शनवरती क्लिक करून रिलेटिव्ह साईज तुम्हाला 100% करून टाकायची. त्यानंतर तुम्हाला लेअर आयकॉनवरती क्लिक करून आपल्या बॅकग्राऊंडची लेअर तुम्हाला इथे लॉक करून घ्यायची. आता पुन्हा इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला जी मी गुढीपाडव्याची PNG दिले, सिंपली तुम्हाला ती आता इथे ऍड करायचे. त्यानंतर ती सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर आपल्या बॅकग्राऊंड वरती सेट करून घ्यायचे. बाकी एकदम सिंपल आहे मित्रांनो डिझाइन तयार करायला. फक्त तुम्हाला सर्व PNG इथे मी प्रॉपर सेट करून दिलेत. फक्त तुम्हाला त्या आपल्या कॅनव्हासला सेट करून घ्यायचे. तर जर तुम्ही आपलं टेलिग्रामचा आणि व्हॉट्सअपचा चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल, तर हे दोन्ही चॅनल नक्की जॉईन करा. याच्यावरती मी आपल्या व्हिडिओचे अपडेट्स देत असतो आणि जे काही मटेरियल असेल हे सुद्धा तुम्हाला इथे फ्रीमध्ये मी देत असतो. त्यामुळे दोन्ही चॅनल नक्की जॉईन करा. या दोन्ही चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि जर तुम्ही आपली PLP फाईल जर तुम्ही इथे डाउनलोड करून पिक्सेल लॅबमध्ये ॲड केली, तर तुम्हाला फक्त मॉडेलची जी काही PNG असेल ती तुम्हाला फक्त इथे चेंज करायची आणि जे काही नाव असेल ते नाव फक्त तुम्हाला इथे चेंज करायचं. फक्त तुम्हाला एवढे 2 चेंजेस फक्त त्यामध्ये करायचे. आणि काही जणांना पिक्सेल लॅबमध्ये PLP फाईल ॲड करण्यासाठी आणि फॉन्ट ॲड करण्यासाठी प्रॉब्लेम येतोय. जर तुम्हाला सुद्धा असा कोणताही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही मला Instagramवरती मेसेज करा. तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी देण्याचा प्रयत्न करीन. किंवा मी जे पिक्सेल लॅबचं ॲप्लिकेशन यूज करतोय, तर हे तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलंय. तर तिथून तुम्ही इन्स्टॉल करून तुम्ही हा पिक्सेल लॅबचं ॲप्लिकेशन यूज करू शकता. याच्यामध्ये सध्या तर मला काही प्रॉब्लेम येत नाहीये. ओके. तर आता इथे मी आपली जी काही नेमप्लेट असेल ती मी आता ॲड करून घेतोय. तर नेमप्लेट ॲड केल्यानंतर आता जी काही मॉडेलची PNG असेल तर ही आता मी इथे ॲड करतो. अशा प्रकारे तुम्हाला मॉडेलची PNG प्रॉपर राईट कॉर्नरमध्ये सेट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपलं जे काही मॉडेलचं नाव असेल ते तुम्हाला इथे आपल्या नेमप्लेटवरती टाकून घ्यायचं आहे. तर ती सुद्धा मी एक टेक्स्ट PNG तयार करून ठेवले, तर ती इथे मी आता ॲड करून घेतो अशा प्रकारे. तर फक्त तुम्हाला 4 ते 5 मिनिटं डिझाइन तयार करायला लागणार आहेत. तर आपल्या मटेरियलचा पासवर्ड आहे 6410. हा पासवर्ड टाकल्यानंतर आपली झिप फाईल अनझिप होऊन जाईल. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला आपल्या YouTube फॅमिलीकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. बाकी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चालतं मग मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.